36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. राज्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या विरोधामध्ये सोशल मीडियावर मॉफ केलेले फोटो तसेच खोटा आणि बदनामीकारक मजकूर प्रसारित करणाऱ्या संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बोदवड पोलीस ठाण्यामध्ये पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना दिलेला आहे. निवेदनामध्ये म्हटलं आहे की मंत्री गिरीश भाऊ महाजन यांची सामाजिक, राजकीय आणि सार्वजनिक प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने काही व्यक्तींनी जाणीवपूर्वक मॉफ केलेले फोटो, खोटा दिशाभूल करणारा आणि बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर प्रसारित केलाय. फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम तसेच इतर सोशल मीडिया माध्यमांचा वापर करून खोटी माहिती पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय. संबंधित पोस्ट आणि छायाचित्रे ही केवळ टीका करण्यापुरती मर्यादित नसून जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने तयार करून प्रसारित करण्यात आल्याचं निवेदनामध्ये नमूद करण्यात आलंय. त्यामुळे समाजामध्ये गैरसमज निर्माण होत असून सार्वजनिक जीवनामध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत असल्याचं कार्यकर्त्यांनी म्हटलंय. त्यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गिरीश भाऊ महाजन यांच्या कार्याचा गौरव करत निकृष्ट वृत्तीचे लोक सूर्यावर थुंकण्याचा निरर्थक प्रयत्न करू शकतात, मात्र सूर्याचं तेज कमी होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे गिरीश भाऊ महाजन यांच्या जनसेवेचा झंझावात कोणीही रोखू किंवा थांबवू शकत नाही असा विश्वास व्यक्त केलाय. तसेच गोरगरीब, पीडित, वंचित तसेच रुग्णांना आधार देणारे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नेतृत्वाच्या शिखरावर पोहोचविणारे व्यक्तिमत्व म्हणजे गिरीश भाऊ महाजन असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलंय. भाजप बोदवड तालुक्याच्या वतीने करण्यात आलेल्या या निवेदनावेळी तालुका अध्यक्ष अमोल देशमुख, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष विजय बडगुजर, नगरपंचायत सभापती भरतप्पा पाटील, माजी सभापती प्रभाकर पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते अनंतराव कुलकर्णी, MT पाटील सर, परमेश्वर टिकारे, राजेंद्र कापसे, महेंद्र पाटील, रामा आहुजा, किरण चौधरी, भागवत टिकारे, जमीर शेख, आकाश महाजन, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल खंडेलवार, राजू पाटील, प्रशांत पाटील, विनोद डांगे, रुपेश गांधी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांविरुद्ध तात्काळ कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. शनिवार रोजी आम्ही समस्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने, भारतीय जनता पार्टी बोदवड तालुक्याच्या वतीने आदरणीय PI साहेब आशिष सर यांच्याकडे एक निवेदन घेऊन आलेलो आहे. एक हृदयापासून तक्रार तुमच्याकडे आम्ही सादर केलेली आहे. त्या तक्रारीचा आशय साधारणतः सगळ्यांच्याच लक्षात आलेला आहे. मित्रांनो, एखाद्याला जेव्हा थांबवलं जात नाही, त्याला पडण्यापासून प्रवृत्त केलं जात नाही, तेव्हा प्रयत्न केला जातो त्याला कुठेतरी बदनाम करण्याचा. जेव्हा स्वतःची पास होण्याची कोंब पडते तेव्हा प्रयत्न असा असतो की दुसरा कसा नपासतो. परंतु त्यांना हे लक्षात येत नाही की सूर्याकडे जेव्हा आपण थुकायचा प्रयत्न करतो तर तूप आपल्याच तोंडावर पडतो. तूप पडत नाही तर आपल्या डोळ्यामध्ये त्या सूर्याचं जाज्वल्य इतकं घुसतं की आपल्या डोळ्यासमोर अंधारी येते. असाच एक केविलवाणी प्रयत्न एका निकृष्ट प्रकारच्या विचारसरणीने माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्यावर काहीतरी टीकाटिप्पणी करून कुठले तरी विघातक पोस्ट शेअर करून प्रयत्न केलेला आहे. परंतु आदरणीय साहेब, तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो सगळ्यांना की त्या विरोधकांनी अभ्यास केला पाहिजे, त्यांनी PhD केली पाहिजे. गिरीश ह्या शब्दाचीच PhD केली पाहिजे असं वाटतं मला. भाऊ, गिरीश शब्दाचा अर्थ असतो गिरिराज, म्हणजे पर्वतांचा राजा, आणि तो आज आम्हा सगळ्यांचा राजा आहे. तर राजा का आहे? आमच्याकडनं काम करून घेतो म्हणून का? बिलकुल नाही. आमच्याकडनं सेवाधारी काम करून घेतो. का करून घेतो? कारण 24 तासातले 18 तास काम करताना आम्ही गिरीश गीता दत्तात्रय महाजन यांना मागच्या काही वर्षांपासून, माझ्यासारखा 15 वर्षापासून पाहत असेल तर ज्येष्ठ मंडळी सगळी 30 वर्षापासून त्यांना पाहत आहे. आणि हे काम करत असताना आमच्या आरोग्याला एक आदर्श प्रस्थापित होतो. आम्ही त्या पद्धतीने काम करतो. फक्त गिरीश भाऊंवर हा हमला नाहीये किंवा हे आक्रमण नाहीये बेछूट चित्राचं, तर हे अप्रत्यक्षपणे आम्हा कार्यकर्त्यांना देखील निराश करण्याचा प्रयत्न ही लोक करतायत. कुठली ते अंधारे आहेत, कुठले ते पवार आहेत, कुठले ते गांगुर्डे आहेत, त्यांनी त्या पोस्ट शेअर केल्या आहेत. पण शेअर करून काय मिळतंय? 19 तासातले 18 तास पाहायला भेटी लावतोय तो माणूस. सकाळी 8ला जामनेरला कार्यकर्त्यांचं जनतेचं काम करतो, सकाळी 9:30ला जळगावला जातो, 11ला नाशिकला आपला कुंभमेळा त्याची बैठक घेतात. कोणीतरी उपोषणाला बसलेलं असतं सोलापूरला, तिथं 1:30 वाजता पोहोचतात, 3 वाजता इकडे संभाजीनगर किंवा बुलढाणाला येतात उपोषण सोडायला, परत 8 वाजता रात्री तिकडे कॅबिनेट मीटिंगसाठी हजर होता. कोणाच्या गावामध्ये दम नाहीये एवढं काम करण्याचं. एवढं काम गिरीश भाऊ मागच्या 20 वर्षापासून करताय. जर तुम्हाला काही करता येत नसेल तर मी म्हणतो गिरीश भाऊंची बरोबरी करायची असेल तर तुम्ही काम करायचा प्रयत्न करा. काम जर केलं कदाचित तर गिरीश भाऊंच्या नखा एवढी तुम्ही निश्चितच बरोबरी करा.
मागं काय ते कुठेतरी केलं की आपलाच माणूस उभा केला. अरे एखाद्या कुळात एखाद्या जाती जन्माला येणं काही कोणाच्या हातात नसतं, पण ती गुणवत्ता असते आणि म्हणून त्याला तो मान सन्मान मिळतो. आज शेकडो कार्यकर्ते शिखरावर पोहोचलेले गिरीश भाऊंनी. रामेश्वर नाईक सारखा माणूस आहे तो मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये सगळ्यात मुख्य पदावर आहे. एकदम सामान्य माणूस. आरोग्य क्षेत्राचं काम काय दिलं तर आरोग्य क्षेत्रामध्ये सगळं आयुष्य वाहून दिलेलं होतं. अरविंद देशमुख आपल्या जळगावचे, ते अटलांटा कंपनीमध्ये 40 लाखाचा अपहार झालेला. त्या माणसाला त्या क्षेत्रात घातलं, त्या माणसाने तिथून सगळा भ्रष्टाचार बाहेर काढला. आमचे जिल्हाध्यक्ष चंदू बाविस्कर सगळ्या संघटनेला घेऊन चालण्याचं काम करतायत. त्यांचे सीए सहाय्यक आहे दीपक तायडे, सगळ्या त्याच्या अनुपस्थितीमध्ये सगळ्या गोरगरिबांची कामं करतायत. प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कार्यकर्त्याला झेपेल असं क्षेत्र दिलेलं आहे. आता नंदू भाऊंना विधान परिषदेचं तिकीट दिलं तर काय म्हणलं आपल्या समाजाचा जातीचा उभा केला. कारण मंगेश चव्हाण पासून अमोल देशमुख पर्यंत कोणीच जातीचं नाहीये. जर भाऊनं उभं करायचं असतं तर स्वतःच्या पुरीला लेकीला उभं केलं असतं. जुळ्या स्पर्धा आज भाऊ निघून येतील नंतर त्याच्यापेक्षा प्लस मायनस झाले असते पण त्या निवडून झाल्या असत्या. पण लेख दिसली नाही, जावई दिसले नाही. भाऊंना कार्यकर्ते दिसतात परंतु काहीतरी निगेटिव्ह विचार करायचा आणि काहीतरी भाऊंना थांबवायचा प्रयत्न करायचा. अरे सीतेसारखी माऊली आहे, भाऊंची सौभाग्य होती आमची. साधा काकू सगळ्यांनी पाहिलेलं आहे. मुख्यवर बस म्हटलं तर बसता, उठ म्हटलं तर उठता, हे काम करायचं तर म्हटलं तर एका मिनिटामध्ये काम करतात. कधी चेहऱ्यावर कुठलं ग्लॅमर नाही, कुठल्या चेहऱ्यावर अहम भाव नाही. कुठे एखाद्या सन्मानचा लेखन होता दादा त्यालाच वाटतं आम्ही भविष्यातले आमदार आहोत. पण गिरीश भाऊंचे लेकरं पहा, गिरीश भाऊंच्या घरातले मंडळी पहा, एकदम सौम्य सदाचार सद्विवेक. आणि तशी माती असते ना तसं माती त्या उरलेलं पीक असतं, तसा सगळा परिवार आहे. आणि त्या परिवाराला बघून आम्ही सगळे कार्यकर्ते आज काम करतोय. तर असं गिरीश भाऊंवर असं वैफल्यग्रस्त होऊन थांबवायचा जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर मला असं वाटतं तुम्ही थांबणार आहात. गिरीश भाऊचं काम थांबणार नाही. आज बोदवडचं गव्हर्नमेंट काही संबंधित साहेब 6 वर्ष झाले भारतीय जनता पार्टी बोदवडचं कार्यालय चालू आहे. फक्त उद्देश एकच आहे, गळ्या जे येथील रंजलेले गांजलेले त्यांचं काम कर. ग्रामस्थ असतील, शेतकरी असतील, कोणालाही चहा शिवाय जाऊ नको देऊ. आपल्या कार्यालयात विश्वास आहे. 100 चहा 50 चहा चाललेला होते. सगळं गिरीश भाऊ पाहतात. त्यासाठी काही बरं इथून काही सहकार्य होतं का गिरीश भाऊंना? काही त्यांना सहकार्याची गरज नाही. म्हणजे बोदवड सारख्या शहराला ते फक्त एकच ध्येय आहे की ग्रामस्थांची सेवा करा, दीन दुबळ्याची सेवा करा, रुग्णाची सेवा करा. म्हणजे असं पूर्ण महाराष्ट्रभर ह्या माणसाचा झंझावता चालू आहे, या गिरिराज माणसाचा झंझावता चालू आहे. तर मी साहेबांच्या माध्यमातून सगळ्यांना सोबत घेऊन एकच विनंती करतोय विरोधकांना की तो भगवंत पाहतोय, पुन्हा अशा नादाला लागू नका आणि चुकीच्या गोष्टी माफ करून भाऊंना बदनाम करायचं बिलकुल षडयंत्र तुम्ही राखू नका. आणि हे कार्यकर्ते आज शांततेच्या मार्गाने इथे आलेले आहेत. परंतु हे जर अशांत झाले आणि यांच्या राजकीय बापावर जर कुणी घाला घालत असेल तर मग मात्र आमच्या हातात जर काही आलं आणि ती शांतता जर खंडित झाली तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही. आणि म्हणून आम्ही कळकळीची विनंती केली साहेबांना की साहेब तुमची मान्यवर आम्ही टाकलेली आहे, मान्यवर म्हणतं चुकीचं राहील. हे अंधारातले बेचूट अंधारी लोक आहेत, त्यांनी ह्या पोस्ट शेअर केलेल्या आहे आणि लोकांची दिशाभूल करायचा प्रयत्न केलेला आहे. यांची गंगोत्री कोण आहे, कुठे ती उभाटा आहे की धबाटा आहे त्यांना शोधा, त्याच्यावर कळत कारवाई करा साहेब, अशी मी सगळ्यांच्या विनंती मी तुम्हाला म्हणजे विनंती करतो. धन्यवाद. न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी ईश्वर वाणी, जळगाव, बोदवड.